हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? तर आज मी माझी रेसिपीमध्ये इडली आणि चटणी दाखवणार आहे. खरं तर माझी रेसिपी करणार नव्हते, कारण मनात पण नव्हतं की रेसिपी करूया. तर मग माझी नात आहे, आता सेकंड क्लासमध्ये आहे. तर ती म्हणली की रात्री झोपताना मला आजी इडली देशील का उद्या? तर मग असं तू अचानक सांगितल्यानंतर कसं म्हणलं, तरी ठीक आहे म्हणले. पटकन गेले. 11 वाजलेले होते. इडलीला भिजू घातलं. 4 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतली आणि थोड्याशा मेथ्या घातल्या. पण मी ते काही शूट केलेलं नव्हतं, कारण मला रेसिपी बनवायची नव्हती. आणि असंच जाऊन भिजू घातलं आणि येऊन झोपले. पहाटे 4ला उठले. 4ला उठून मग वाटण्यासाठी वाटून ठेवावं आणि 6 वाजेपर्यंत भिजते 2 तास, आणि इनो टाकून इडली सॉफ्ट होती बनवून द्यावं. पण जिकडं तिकडं सामसूम दिसलं, सगळे झोपलेले दिसले. तर म्हटलं, मग माझ्या मनात आलं की सगळे शांत आहे वातावरण, तर आपण शूट करूया. तर मग रेसिपी बनवू. तर मग जे जवळपास होते त्यांना सांगितलं की बाबा मी मिक्सर चालू करते, तुम्ही काय घाबरायचं नाही, अगोदरच सांगते तुम्हाला. आणि जे रूममध्ये होते ते फॅनच्या आवाजात नाही जाणार. तर मग ते वाटून घेतलं बॅटर. कारण मी तांदूळ आणि डाळ रात्रीच धुतलेलं होतं 2 ते 3 पाण्यानं. आता मी पाणी काढलेलं नाही, तेच पाणी मी वापरलं वाटायला वाटणामध्ये. आणि वाटून घेतली त्याची पेस्ट. आणि मग म्हणलं की आपण रेसिपीच करूया. परत जाऊन झोपलेच नाही मी, कारण पीठ वाटून झालं. चवीपुरतं मीठ घातलं. आणि तर मग म्हटलं चटणी किंवा जे डब्याला 2 डबे असतात तिचे, पोळी आणि भाजी नेती. तर मग तिनं तिच्या मैत्रिणीबरोबर शेअर करण्यासाठी ठरवलेले होत्या मग की उद्याच्याला तू काय आणणार, मी काय आणणार. तर ही माझी नात, म्हणजे माझ्या नातीचं नाव शर्वरी आहे. शर्वरीनं म्हणली की चला, तर मग मी उद्या इडली आणेन, तुम्ही सगळ्यांनी सांगितले असं काय आणायचं. तर मग ते नंतर सांगते की आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतो. थँक्यू आजी, तुम्हाला इडली करून दिली. तर मग अशा पद्धतीनं झालेलं आहे माझी ही रेसिपी. तर मग इकडे चटणी पण मी वाटून घेते. पीठ सगळं हे करून वाटून झाकून ठेवलेलं आहे. आणि हे चटणीला खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण, डाळ आणि शेंगाचं बी हे आणि दही टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकून चटणी करून घेतली. आता चटणीसाठी तडका करायचा आहे. थोडंसं तेल टाकून जिरे मोहरी टाकायची आहे. कढीपत्ता आणि मिरची आहे माझ्याकडं, बेडगी मिरचीचे तुकडे करून टाकले. कढीपत्ता टाकला आणि ते चटणीमध्ये तडका दिला. ते बाजूला काढून ठेवले. तर आता गॅसवरती इडलीचं पात्र ठेवते आणि मध्ये पात्र ठेवून लिंबू टाकला, पाणी ठेवलं. इकडं अर्धं पीठ काढून घेतलं, इनो घातले मध्ये पिठामध्ये. थोडंसं इनो दुसऱ्या पुडीमध्ये होतं माझं, काल काहीतरी बनवलेलं होतं मी, शिल्लक होतं, ते टाकलं. दुसरी पुडी फोडून थोडंसं टाकलं, त्याला थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं. हे इडलीमध्ये पात्र ठेवून त्यामध्ये तेल लावलं आणि पीठ पण त्यामध्येच ओतलं. एका हातानं करते ना मी, त्यामुळं मग मला नाही जमत, थोडं थोडं हालतं. आणि आता मध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे इडलीचं. तर हे अशा पद्धतीनं माझी रेसिपी झालेली आहे. जे काय झालेलं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे, कसं झालेलं आहे काय नाही. आणि हे झाले सगळं भरून, तर वरती ठेवलेलं आहे आता. तर झाली आपली इडली, काढून घेऊया. हे बघा, मस्त झालेली आहे, सॉफ्ट झालेली आहे इडली. आता डब्यामध्ये आपणाला हे थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि लगेच डबा भरणार आहे मी. हे बघा, हे असा झालेला आहे. तर ती मी एक डबाच इडलीचा देणार होते, तर ती त्यावेळेस सांगितली की मी शेअर करणार आहे माझ्या मैत्रिणीसोबत. तर मला भाजी पोळी नको, मला दोन्ही डब्यामध्ये मला इडलीच हवी आहे. तर ठीक आहे म्हटलं, दोन्ही डबे भरून दिले. ते काय मी डबा भरलेला दाखवलेलं नाही, पण तिनं त्या दिवशी भाजी पोळी नेलेली नाही, इडलीच नेली. तर ते तिचं झालं, तिला पाठवले. ती सकाळी 8:15ला, 8:15 ते 4पर्यंत तिचं स्कूल राहतं. तर मग मी हे पुन्हा नंतर ट्रे तुमच्यासोबत शेअर केला.
इडली आणि चटणी. हे अशा पद्धतीनं माझी रेसिपी झालेली आहे. कशी झाली, काय झाली, कमेंटमध्ये मला सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडेसे माझे व्ह्यूज पण थोडेसे कमी येतात, त्यामुळं प्लीज माझी रेसिपी बघा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला पण विसरू नका.